ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये 7 एप्रिल 2024 रोजी जी महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी सेट परीक्षा होऊ घातलेली आहे त्याचा अपेक्षित कट ऑफ कॅटेगरी वाईज आणि सब्जेक्ट वाईज काय असेल तो आपण एकंदरीत मागील 5 वर्षाच्या परीक्षेतील रिझल्टचं निकालाचं विश्लेषण करून आपण या ठिकाणी मांडलेलं आहे. तर आपण जर सेट परीक्षेची वेगवेगळ्या विषयामध्ये तयारी करत असाल तर आपल्याला निश्चितच आपलं ध्येय निश्चित करण्यासाठी या कट ऑफचा फायदा होणार आहे. तर चला आपण या व्हिडिओमध्ये तो कट ऑफ पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला या चॅनलमार्फत सेट नेट परीक्षा असेल, त्यानंतरनं प्राध्यापक भरती विद्यापीठीय स्तर, प्राध्यापक भरती महाविद्यालय स्तर, प्राध्यापक भरती MPSC अंतर्गत शिक्षक भरती असेल त्या संदर्भातील सर्व अपडेट आपल्याला या चॅनलमार्फत मिळणार आहेत. बघा, सुरुवातीला मराठी विषयासाठीचा कट ऑफ जो आहे तो आपल्याला दिसतो या ठिकाणी. मराठी विषय त्याचा जनरल कॅटेगरी वाईज आपण मांडणी केलेली आहे. जनरलचा जो कट ऑफ आहे पर्सेंटेजमध्ये आहे 48% 33 पॉईंट अपेक्षित आहे. SC साठी 45%, ST साठी 43%, OBC साठी 45%, SBC 45%, NTA 43, NTB 43, NTC 45, NTD 44, ओपन EWS 45, PWD 36 अशा पद्धतीचा कट ऑफ मराठी विषय. हिंदी विषयाचा 54%, ओपन SC 48, ST 46, इंग्लिश विषयासाठी 57% कट ऑफ असेल, SC साठी 50% असेल, OBC साठी 48% असेल. त्यानंतरनं संस्कृतसाठी 63, ओपन, त्यानंतर SC 54, बाकी STचं 46, बाकीचं आपण तुम्ही त्या ह्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज बघू शकता. त्यानंतरनं उर्दू भाषेचा देखील दिलेला आहे, उर्दू विषयाचा देखील कट ऑफ दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. 57 ओपन, SC 51, ST 45, OBC 62, हिस्ट्री ओपन 53, SC 47, ST 45. त्यानंतरनं इकॉनॉमिक्सचा 55 आहे, इकॉनॉमिक्स 55. त्यानंतरनं ओपन आणि SCचा 48, 44, 50. त्यानंतर फिलॉसॉफी तत्त्वज्ञान 57 ओपन, 47, 37, 50. त्यानंतरनं समाजशास्त्र सायकॉलॉजी त्याआधी 61 ओपन, 47, SC, ST 42, OBC 52. सोशिओलॉजी समाजशास्त्र 58, 48, 46, 50. पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्र 58 ओपन, SC 53, 48 अशा पद्धतीने असेल. त्यानंतरनं पुढे बघा, पॉलिटिकल सायन्स याचा देखील दिलेला आहे राज्यशास्त्राचा 58 ओपन, त्यानंतर 53, 48, 54, 54. डिफेन्स अँड स्टॅटिस्टिक्स स्टडी 65 असेल, 55, 54 अशा स्वरूपाचा असेल. त्यानंतर होम सायन्सचा 57% ओपन, त्यानंतर लायब्ररी सायन्स 58% ओपन, त्यानंतर SC 50%, 48, 50. त्यानंतर जर्नलिझमचा 64, 55, सोशल वर्क 54, 50, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन 59, 48, मॅथमॅटिक्स सायन्स म्हणजे गणिताचा 56 ओपन, त्यानंतर SC 46, ST 42, OBC 47. इन्व्हायरमेंटल सायन्स पर्यावरणशास्त्र 61 ओपन, SC 55, ST 52. फिजिकल सायन्स 52 ओपन, 45, 43. केमिकल सायन्स 51, 44, 67. बघा, त्यानंतरनं लाईफ सायन्स 55 ओपन, त्यानंतरनं SC 47, 45
48, अर्थ ॲटमॉस्फिअर 46, 51, जॉग्रफीचा ओपन 57, SC 48, ST 44, कम्प्युटर सायन्स अँड ॲप्लिकेशन्स 50 ओपन, 44 SC ST 43, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक सायन्स 53.67, 47% SC ST 44, 50, फॉरेन्सिक सायन्स 55 ओपन, 50 SC ST 48, कॉमर्स 58, 33 ओपन, 51 SC ST 46, OBC 52%, मॅनेजमेंट 58 ओपन, SC 51, ST 45, OBC 53, लॉ 60% ओपन, 52% SC ST 45%, एज्युकेशन शिक्षणशास्त्र 57, 67 ओपन, SC 52, ST 50, OBC 52. त्यानंतर शेवटचं आहे फिजिकल एज्युकेशन 60%, आपण पाहू शकता ओपन, SC ST OBC 51%. अशा पद्धतीनं एकंदरीत आपण मागील 5 वर्षाचा अंदाज घेऊनच हे पर्सेंटेजची आपण काढलेलं आहे. आपण ही सेट परीक्षा शेवटची सेट परीक्षा आहे, ऑफलाईन असणारी ही शेवटची सेट परीक्षा आहे. त्यामुळं आपण जे विद्यार्थी प्राध्यापक होऊ इच्छितात त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे की याच 7 एप्रिलच्या परीक्षेमध्ये आपण सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन महाविद्यालय, विद्यापीठ स्तर किंवा MPSC अंतर्गत प्राध्यापक भरतीमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. त्याचबरोबर जे विद्यार्थी नव्यानं सुरुवात करत आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना काही 2-5 मार्कानं सेट परीक्षा उत्तीर्ण होण्याचं स्वप्न भंग होत आहे, ज्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, अशांसाठी आपण पेपर क्रमांक 1 अनिवार्य जो आहे सर्वांसाठी आणि पेपर क्रमांक 2 या दोनही विषयाचे आपण क्लासेसची बॅच सुरू केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला PDF नोट्स 10 घटकांच्या पेपर 1च्या पेपर 2च्या, त्यानंतरनं 10 घटकांचे लेक्चर्स, लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, त्याचबरोबर मागील 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण पेपर 1, त्यानंतरनं पेपर 2चं 19 पासूनचे नवीन पॅटर्नचे क्वेश्चन पेपर उत्तरासह, त्याच्यानंतरनं आपल्याला 5 टेस्ट सिरीज पेपर 1 पेपर 2च्या मिळणार आहेत. हे सर्व तुम्हाला 6 एप्रिलपर्यंत मिळणार आहे. ते देखील फक्त दोन्ही पेपरचं जे फीस असेल ती फक्त RS 3000 रुपये असणार आहे. जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी 96 89 04 77 38 या नंबरला तुम्ही कॉल करू शकता, मेसेज करू शकता, व्हॉट्सअप देखील मेसेज करू शकता, जेणेकरून तुम्हाला माहिती हवी असेल तर. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. थँक्यू सो मच.